पाहिजे. ठीक. तर सगळ्यात पहिले जो मुद्दा आहे त्यावर आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिला मुद्दा आहे सर्वेक्षण, ज्याला आपण सर्वे म्हणतो. वाचन सुरू करण्यापूर्वी पुस्तकाच्या प्रकरणाचे एक झटपट सर्वेक्षण करायला वाचायचंय ते पहिले पाहून घ्यायचं. तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेतलं, एखादं अवांतर वाचनाचं पुस्तक घेतलं, समजा ते इतिहासाचं पुस्तक आहे, समजा ते गोष्टीचं पुस्तक आहे, समजा ते सायंटिस्टच्या काही जे शोध आहेत सायन्स संदर्भातले त्यांचं पुस्तक, कोणतंही पुस्तक आहे, पहिले काय करायचंय? सर्वे करायचं. अरे वा, 100 पेजेस आहेत का? कोणी लिहिलं पुस्तक हे? काय सांगितलं असेल बरं का? काय टायटल याचं? अंतराळातील शोध. बरोबर आहे. म्हणजे काय पाहिलं आपण? शीर्षक पाहिलं. मग काय? शीर्षक पाहिल्यानंतर उपशीर्षक काय काय आहे, अनुक्रमणिका काय आहे, कोणकोणते प्रकरण त्याच्यामध्ये दिलेली आहेत. इतिहासाचं पुस्तक आहे समजा 5वी 6वी 7वी पैकी 5वीचं पुस्तक आहे इतिहासाचं. मग काय दिलं त्याच्यामध्ये? सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे. त्यामध्ये काय दिलं? सुरुवातीला जीवसृष्टीची उत्पत्ती समजा, नंतर मग दिलं अनेक पेशीय जीव, नंतर दिलं मानवाचे वेगवेगळे प्रकार. हे प्रकरण वाचून घेतले. मग आपण पाहिलं की मुख्य त्यामध्ये मुद्दे काय दिलेले आहेत, त्यामध्ये सारांश काय असणार आहे. कळलं? म्हणजे सर्वेक्षण करताना आपण काय काय पाहिलं? शीर्षक पाहिलं. शीर्षक म्हणजे टायटल, पुस्तकाचं नाव. बरोबर आहे. छानदार गमतीच्या गोष्टी असं समजा एखाद्या पुस्तकाचं नाव आहे, त्यामध्ये खूप गोष्टी आहेत. आता छानदार गमतीशीर गोष्टी असं नाव असणार, काय लक्षात येतं आपल्याला? पुस्तक कशाचं आहे? गोष्टीचं पुस्तक आहे. मग आपल्याला थोडंफार कळालं की नाही पुस्तकाबद्दल? कारण जे शीर्षक दिलं जातं ते पुस्तकाला अनुसरून दिलं जातं. मग काढायचं त्याचं अनुक्रमणिका. वेगवेगळ्या गोष्टींची नावं तुम्हाला दिसतील. गोट्याची गंमत, चिंकूच्या उन्हाळक्या. मग तुम्हाला याच्यावर काय कळालं की त्या गोष्टीमध्ये चिंटूबद्दल सांगितलंय, गोट्याबद्दल सांगितलंय. म्हणजे जवळपास तुम्ही त्याच्याबद्दल जाणून घेता. कशाबद्दल? पुस्तकाबद्दल. लक्षात येतं सगळ्यांच्या? मग ही पद्धत आपण सुरुवातीला काय केलंय? पहिला पॉईंट काय आहे? सर्वे करणे. सर्वे करणे म्हणजे काय? शीर्षक काय आहे, त्याचं उपशीर्षक काय आहे, त्याच्याबद्दल आणखी काय काय सांगितलंय, त्याच्यामध्ये आणखी काय माहिती आहे, सारांश काय आहे, त्यामध्ये चित्र कोणकोणती आहेत. चित्र पाहायला सगळ्यांना आवडतं की नाही? पहिले पाहिजे चित्र काय काय दिली आहे. चिंटू दिला गोट्या खेळताना, किंवा चिंटी दिली उड्या मारताना, चिंच तोडतीये, आंबे तोडतीये. पहिले पूर्ण चित्र पाहून घ्यायचे. काही आलेख दिले असतील ते आलेख पाहून घ्यायचे. मग तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल थोडी थोडी माहिती व्हायला लागते. मग तुमची जी इच्छा आहे पुस्तक वाचण्याची ती आणखी तीव्र लागते. अरे वा, काय चित्र आहे, अरे वा, काय आलेख आहे, यात काय असेल बरं, आपण वाचलं पाहिजे. मग जिज्ञासा उत्पन्न होते, कुतूहल निर्माण होते. आणि कुतूहल जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं समजून वाचतो. एखादं तुम्ही न वाचलेला पाठ आहे आणि त्यात छानसं चित्र दिलेलं आहे, मग आपल्याला ते पाहून लक्षात येते की अरे यात काय असेल बरं का. होतं की नाही? प्रत्येक वर्गातील तुमच्या पाठांच्या मध्ये चित्र दिलेले आहे. आणि जेव्हा तुम्ही वाचलेलं नसतं चित्र पाहता तेव्हा वाटतं की यात काय दिलं असेल बरं, काय जळलं असेल बरं का. इच्छा निर्माण होते की नाही वाचण्याची. मग ती इच्छा निर्माण करण्यासाठी सर्वे महत्वाचा. त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी हा सर्वे अत्यंत महत्वाचा आहे. मग सर्वेक्षणाचं काय महत्व आहे बरं? या सर्वेक्षणामुळे आपल्याला प्रकरणाचा एकंदर दृष्टिकोन मिळतो, ज्यामुळे पुढील वाचण्यासाठी आपली मानसिक तयारी होते. 2 मिनिटं आपण थांबूया.